नमस्कार. वचनपूर्तीमधलं काम क्रमांक 1. मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे त्याचा विवाह. आणि आपल्या मुस्लिम बांधवाच्या आयुष्यामध्ये विवाह अतिशय आनंदमय व्हावा म्हणून त्यांच्या विवाहाला कसलीही अडचण येऊ नये म्हणून आपल्या निलंग्या शहरामधले मराठवाड्यातील सगळ्यात मोठे 2 शादीखाने. विकास काम क्रमांक 2, बँक कॉलनी ते हडगा रोड, सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रस्ते आणि नाले. विकास काम क्रमांक 3, सोमनाथ महादेव मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून बांधलेले सभागृह. विकास काम क्रमांक 4, जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर सभागृह व रस्त्याचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 5, आडत लाईन मधील नगर परिषदेच्या खुल्या जागेत व्यायामशाळा. विकास काम क्रमांक 6, ॲडव्होकेट जयसिल धुमाळ ते अनुप टोंपे यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉकचा रस्ता व नालीचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. काम क्रमांक 7, विश्वकर्मा मंदिरासाठी 1 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करून भव्य सभागृहाची निर्मिती व प्युअर ब्लॉक रस्त्याचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 8, जिजाऊ सृष्टीचे निर्माण आणि भव्य सभागृहाचे बांधकाम पूर्ण. विकास काम क्रमांक 9, निलंग्यातील ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य सुधारावं म्हणून अटल वॉकवेचं काम पूर्ण व निलंग्याच्या सौंदर्यात भर. विकास काम क्रमांक 10, माकणीकर कॉम्प्लेक्स ते स्वामी समर्थ मंदिर इथपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण. विकास काम क्रमांक 11, श्री स्वामी समर्थ केंद्र व सभागृहाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 12, निलंगा शहरातील कायमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील 50 वर्षाचं नियोजन करून 10,68,000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण. विकास काम क्रमांक 13, अशोकनगर येथील समाज मंदिराचे व बौद्ध विहाराचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 14, अशोकनगर इथला अंधार घालवण्यासाठी इथे सोलार लॅम्प व सिटी लॅम्प बसवून पूर्ण अशोकनगर हे प्रकाशमय केलं. विकास काम क्रमांक 15, अशोकनगर येथे हायमस्ट पतदिवे बसवून अशोकनगर पूर्णतः तेजोमय करण्यात आलेला आहे. विकास काम क्रमांक 16, अशोकनगर येथील बौद्ध समाज बांधवातील अनेक लाभार्थ्यांना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घर बांधून देण्याचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 17, बसवमठ येथे श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे अनुभव मंडप सभागृहाच्या बांधकामाचे काम पूर्ण. नमस्कार. चोपणे कोरके माळी समाज स्मशानभूमी काम कंपाऊंड वॉल पूर्ण आणि धनशेड काम करून पूर्ण झालेलं आहे. क्रमांक 19, निलंगा शहरातील शांतिवन येथे सार्वजनिक स्मशानभूमीचे काम व सुशोभीकरणाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 20, निलंगा शहरातील युवकांसाठी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणीचं काम पूर्ण.
काम क्रमांक 21 निलंग्या शहरामध्ये प्रति पंढरपूर झालं पाहिजे या भावनेतून ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. विकास काम क्रमांक 22 निळकंठेश्वर मंदिरात आलेल्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून 2 भक्त निवासाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 23 बालाजी मंदिर येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण. विकास काम क्रमांक 24 पीरपाशा दर्गा येथे सामाजिक सभागृहाचे, पक्क्या रस्त्यांचे, बैठक व्यवस्थेचे आणि पेवर ब्लॉकचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 25 लिंगायत समाजासाठी मडीवाळेश्वर आग्नी तुडवण्यासाठीचे मैदान व कंपाऊंड वॉलचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 26 जुनी पेठ या ठिकाणी स्वच्छ रस्त्याचे व नाल्याचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 27 अशोकनगर येथील बौद्ध समाजातील बांधवासाठी स्मशानभूमीचे बांधकामाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 28 गुरुबाबा मठ येथे 2 सभागृहाचे बांधकाम पूर्ण. विकास काम क्रमांक 29 हुतात्मा स्मारक व सुशोभीकरणाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 30 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर. विकास काम क्रमांक 31 भव्य व सर्व सुविधायुक्त नगर परिषदेचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 32 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाड्यातील सर्वात मोठे स्मारक व त्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 33 तथागत गौतम बुद्ध यांच्या स्मारकाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 34 निलंगा शहरामध्ये भव्य दिव्य अशा टाउन हॉलचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 35 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 36 अवकाशाला गवसणी घालणाऱ्या तिरंगा ध्वजस्तंभाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 37 निलंगा शहरातील खेळाडूंसाठी नगर परिषदेच्या खुल्या जागेमध्ये क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण. विकास काम क्रमांक 38 दत्तनगर ते नवरंग बिल्डिंग पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 39 श्री दत्त मंदिर येथे सांस्कृतिक सभागृहाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 40 लातूर जिल्ह्यातील एकमेव 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय निलंगा शहरामध्ये असून त्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये. विकास काम क्रमांक 41 लोकर येथे आदरणीय आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांच्या आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयाला 5 रुग्णवाहिका देण्याचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 42 कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत चालावा म्हणून लोकनेते संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब यांनी आपल्या उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली. विकास काम क्रमांक 43 छत्रपती
शिवाजी महाराज चौक ते आनंदमुनी चौक इथपर्यंत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 44 महाराष्ट्रातील क दर्जाच्या नगर परिषदेतील एकमेव निलंगा नगर परिषदेअंतर्गत अग्निशमन केंद्राची उभारणीचे काम पूर्ण. काम क्रमांक 45 निलंगा शहराची तहान भागवण्यासाठी झोन क्रमांक 2 मध्ये 10,60,000 लिटर एवढी क्षमता असणाऱ्या टाकीचे बांधकाम पूर्ण. विकास काम क्रमांक 46 बसवेश्वर नगर येथे महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय, बसवसृष्टी व अनुभव मंडपाचे काम पूर्ण. काम क्रमांक 47 निलंगा शहरामध्ये जागोजागी सार्वजनिक शौचालय बांधून देण्यात आले. विकास काम क्रमांक 48 माळी गल्ली येथे अनेक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवून दिला. विकास काम क्रमांक 49 खिंडी गल्ली येथील मुस्लिम समाज बांधवांच्या मागणीनुसार येथे अश्रूखान्याचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 50 घर तिथे नळ या संकल्पनेमुळे घरोघरी मुबलक पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण. विकास काम क्रमांक 51 श्री ट्रेडिंग ते पोळसर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधून देण्यात आला.